साहेब नमस्कार. नमस्कार. जय जय आदिवासी, जय महाराष्ट्र. रात्री तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. हो. त्याच्यामध्ये संगीत कार्यक्रम. काय झालं की आम्ही राष्ट्रवादी बरोबर काम करत होतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आम्ही ज्या वेळेला तिकीट मागितली त्यावेळेला कमलताई शेळकंदे, नीलम गोलप, सुनीताताई बोराडेंना द्या असं आम्ही म्हणत होतो. त्या मुळातच शिवसेनेच्याच होत्या. त्यांनी प्रवेश केलेला नव्हता, त्यांचा प्रवेश करून घ्या आणि आमच्या तिन्ही उमेदवाराला तिकीट द्या एबी फॉर्ममध्ये असं आमचं म्हणणं होतं. परंतु त्यांनी सांगितलं आज देऊ उद्या देऊ असं करत करत कालपर्यंत आम्हाला कुठला डिसिजन मिळाला नाही. मग परवाच्या दिवशी कोंडाजी बाबा डेअरी आश्रममध्ये जी आमची मिटिंग झाली, जी कोर कमिटी होती, त्यात कोर कमिटी नेमली गेली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला प्रथम कुठल्या दिशेने जायचं आहे. आणि मग त्या पद्धतीनं सगळ्यांचं मनोगत ठरलं की आपण पहिल्यांदा शिवसेनेकडे जाऊया, शरददादा बरोबर चर्चा करूया आणि मग जर शरददादांनी आपल्याला नाही म्हटलं तर मग आपण पर्याय शोधूया. आम्ही तिथे गेल्यानंतर दादाने आमचं स्वागत केलं आणि दादाने सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, तिन्ही तिकीटं तुम्हाला फायनल आहेत, तुम्ही कामाला लागा. पण आता ज्या वेळेला एबी फॉर्म जोडला जातो त्याच्या आधी त्या उमेदवाराचा पक्षप्रवेश होणं गरजेचं असतं. मग काल आम्ही सकाळी गेल्यानंतर शरददादा सोनवणे आमदार साहेबांना तिन्ही तालुक्याची जबाबदारी आहे, खेड, आंबेगाव आणि जुन्नर, त्यामुळे तिन्ही ठिकाणी त्यांना जावं लागलं. त्यामुळे काल सकाळी आमची भेट झाल्यानंतर ते म्हणले आज संध्याकाळी प्रवेश करून घेऊ आणि मग त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही गेलो. परंतु उशीर असा झाला की तिकडे धावशीला एक कार्यक्रम होता, एकेका ठिकाणी कार्यकर्ते भेटत होते, त्यामुळे जवळजवळ त्यांना तिथे पोहोचायला 12 वाजले आणि 12च्या पुढे मग आम्हाला फोनवर सांगितलं की तुम्ही जेवण करून घ्या आणि जेवण केल्यानंतर 12च्या पुढे आमचा पक्ष प्रवेश झाला सगळ्यांचा. आणि तुम्ही आपल्या या गाण्यामध्ये जनतेला काय आवडतं? नाही आता सरळ सोपी गोष्ट आहे की तुम्ही गेले 25-30 वर्ष आपण बघितलं की देवराम लांडे हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष केले होते. कैलासवासी आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील, त्यावेळेला मधुकर पिचड साहेब असतील, कैलासवासी हे मंत्री होते, आपल्या आदिवासींचे दैवत त्यांना आपण सर्वजण म्हणायचो. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्याला अध्यक्षपदाची संधी मिळाली. आणि मग अध्यक्ष म्हणजे नुसतं अध्यक्ष नाही तर अध्यक्षांचा अध्यक्ष म्हणजे पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री म्हणून तो वावरायचा. आणि इतकं सगळं मोठं पद असताना सुद्धा आपल्या भागाचा विकास झाला का? नाही. त्यानंतर सुद्धा पुन्हा ओबीसी आल्यानंतर त्यावेळेला भाऊदेवाडे हे झाले, नंतर पुन्हा 12मध्ये त्याची बहीण उपसभापती झाली, सुरेखा मुंडे त्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य झाला. 17मध्ये मी परत पुन्हा समोरासमोर लढलो, माझा पराभव झाला, तो निवडून आला. परंतु आपल्या भागातले रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असतील किंवा हे तुम्ही बघता विकासाची बाजू म्हणजे काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी की त्याला एकट्याला किती पदं पाहिजेत? हा काही पदांचा राक्षस आहे का? याला जिल्हा परिषद पाहिजे, याला सोसायटी अध्यक्षपद पाहिजे, याला हिरडा कारखान्याचं संचालक पद पाहिजे, याला महामंडळाचं संचालक व्हायला पाहिजे, हा पीडीसी बँकेवर हे झाला पाहिजे. इतकंच नाही तर गावच्या पातळीवर तंटामुक्तीचा अध्यक्ष सुद्धा याच्याच घरात पाहिजे, शालेय व्यवस्थापन समिती याच्याच घरात पाहिजे, पाणी पुरवठा समिती याच्याच घरात पाहिजे. म्हणजे हा सगळी पदं याच्याच घरात. बाकी काही माणसं नाहीत का कोणी? का समाजामध्ये दुसरं कोणी कार्यकर्ते नाहीत का? मग अशा पद्धतीनं जर एकाच व्यक्तीच्या भोवती 25-30 वर्ष जर आणि त्याला जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी जर त्याला तिकीट देत असतील तर आम्ही का स्वीकारायचं? हा खरं तर आमचा प्रश्न होता. आणि म्हणून आज आम्ही सर्वजण जे काही वरच्या भागातले कार्यकर्ते जेवढे राष्ट्रवादीमध्ये होते ते सगळे आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिन्ही सीटं निवडून आणणार आहोत. तिघांचा विजय होणार याच्यात शंकाच नाही. अशा पद्धतीची सगळी आमची एकजूट झालेली आहे आणि त्या पद्धतीनं उद्यापासून आता फॉर्म भरल्यानंतर उद्यापासून प्रचाराला सुरुवात होईल. तुम्ही जसा राष्ट्रवादी शिवसेनेत प्रवेश केला म्हणताय, जी ग्राउंड लेवलची जी जनता आहे ते तुम्हाला स्वीकारेल का? स्वीकारणारच ना. शेवटी जनतेला विकास पाहिजे ना. जनतेला पक्ष हा पक्ष म्हणजे काय की निवडणुकीच्या टायमाला पक्षाची प्रश्न येतो, इतर वेळेला आम्ही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवतोच ना. आम्ही इथं ज्यावेळेला मुंडे साहेबांच्या कैलासवासी मुंडे साहेबांच्या नावाने जे प्रतिष्ठान स्थापन केले तिथं आम्ही बसलेलो असतो. 7-12 कोणाचा असेल, कोणाचं तहसीलदार कार्यालय, कोणाचं पोलीस स्टेशनचं असेल, जी योग्य बाजू आहे त्या बाजूने आम्ही PSIला सांगणार, तहसीलदारांना सांगणार, BDOंना सांगणार. आणि आपले प्रश्न तर काय असतात आपल्या सर्वसामान्य माणसाचे, अगदी किरकोळ प्रश्न असतात आणि केवळ मग नुसतं ताडपत्री गिरण देऊन आपला प्रश्न सुटणार आहेत का? आमचं जे विजन आहे की आपल्या भागामध्ये रोजगार कसा मिळाला पाहिजे. आता त्याने डबं वाटायला सुरुवात केली म्हणजे याचा उद्देश एवढाच आहे की घ्या डबं, पिशवींचा बंद कर फाटेव. आमचा उद्देश तो नाहीये.
की आम्हाला आमच्या स्थानिक महिलांना असेल, पुरुषांना असेल, आमच्या तरुण पोरांना असेल, रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे. आमची शिकलेली जे पोरं आहेत यांना जर कोणाची इच्छा असेल तर प्रशिक्षण घ्यायचं, त्यांना प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या संस्था आहेत. आपला प्रकल्प कार्यालय आहे, आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनेचा लाभ देऊन त्यांना स्थानिक मग कुक्कुटपालनापासून तर वेगवेगळे मच्छी पालन असेल, खेकडा पालन असेल, खूप उद्योग करण्यासारखे आहेत. परंतु त्याच्यासाठी मार्गदर्शन आणि योग्य दिशा आतापर्यंत या माणसाने कुणाला उभं केलंय का? कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचं नाव तुम्ही सांगावं किंवा या कार्यकर्त्याला देवराम लांडेने उभं केलं, त्याचा प्रपंच आज मोठा झालेला आहे. केवळ नुसता नाचकाम आणि बैलजोडी इकणे, कुठं नडगीवाला होणे, हे त्याचा विकास. आपण सुचवलेले 2 उमेदवार मुळातच राष्ट्रवादीचे होते, हो. इतर कार्यकर्ते होते, हो. त्यांना का नाकारला सर? नाही, आमची जे पहिल्यापासून एकजूट झाली होती ते बऱ्याच वेळा त्या 2 जणांना वेगवेगळे फोडून आमच्यातून फोडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आमची जी एकजूट झाली होती की आम्ही लढलो तर तिन्ही लढायचं, नाहीतर तिन्ही कुठल्याही पक्षाबरोबर जायचं असेल तर तिघांनी जायचं, ही आमची एकजूट विचाराने झालेली होती. आणि म्हणून आम्ही शिवसेनेमध्ये तिन्ही उमेदवार एकत्रित आलेलो.